डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। हॉर्न बजाने को लेकर बाइक पर सवार 3 युवकों ने की बस चालक और क्लीनर की पिटाई। बीच बचाव करने गए एक अन्य बस चालक की भी पिटाई। एक की परिस्थिति गंभीर। कल्याण के शेलवली परिसर के रहिवासी चंद्रकांत भगवान भोईर बस चलाने का काम करते हैं। कल सुबह के समय वे अपनी बस लेकर फॉरवर्ड लाइन स्थित रिलायंस पेट्रोल पंप से गुजर रहे थे। तभी अचानक से बाइक पर 3 युवक बस के सामने आ गए। तभी चंद्रकांत ने बस का हॉर्न बजाया। गुस्साए बाइक सवारों ने बस को फॉरवर्ड लाइन चौक पर रोका और बस चालक चंद्रकांत और उसके साथ बस में सवार क्लीनर को पीटना शुरू कर दिया। इतना ही नहीं, जब इन तीनों का मन नहीं भरा तो इन लोगों ने अनिल अशोक सिनेमा के सामने अपने 10 से 15 साथियों को बुलाकर दोबारा उनकी पिटाई कर दी। इतना सब देख वहां से गुजर रहे दूसरे बस चालक राजू पांडारे जब बीच बचाव करने गए तो उन लोगों ने उनकी भी पिटाई कर दी। राजू पांडारे द्वारा 100 नंबर पर कॉल करके इस घटना की जानकारी पुलिस को दी गई। मध्यवर्ती पुलिस तत्काल घटनास्थल पहुंची और तीनों को बचाया और उन्हें उपचार के लिए उल्लासनगर के मध्यवर्ती अस्पताल में भर्ती कराया। इस घटना में मध्यवर्ती पुलिस थाने में आनंद इंगले, अश्विनी रसाले और उनके साथीदारों के खिलाफ शिकायत दर्ज की गई है। भाऊ, तुमचं नाव काय? चंद्रकांत भगवान भोईर। काय घडलंय तुमच्यावर? आम्ही नेहमीच्या ड्युटीसाठी घरातून 3:15 वाजता निघालो होतो। 3 वाजता 3:15 ते 3:45च्या दरम्यानमध्ये आम्ही रिलायन्स पेट्रोल पंपाच्या इथपर्यंत माझी बस MH04LY 7379 ही येत असता मध्ये रस्त्यामध्ये आउटसाईडून एक अपाचे कलरची व्हाईट कलरची बाईक आली। तिच्यावर तीन माणसं होती, 2 माणसं होती, मध्ये एक लेडीज होती। त्यांना मी आउटसाईडून येताना हॉर्न देत असताना त्यांनी मला सांगितलं, शिव्यागाळ देऊन पुढे फारवलाईनच्या सिग्नल चौकामध्ये अडवून त्यांनी आम्हाला गाडीतून उतरून मारला। माझ्या जोडीला गणेश रमेश वाघे हा ड्रायव्हर सुद्धा साईडला बसला होता। त्यांनी आम्हाला गाडीतून ओढून मारला असताना 1 मिनिटामध्ये तर 2 मिनिटामध्ये माझा मित्र राजू अशोक पांढरे MH04LY 8746 ही गाडी माझ्या मागेच आली होती। आमच्या 2 बस होत्या। त्यांनी आम्हाला तिथे मारहाण करून माझ्या गळ्यातली सोन्याची चेन खेचली आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढे अशोक अनिल टॉकीजच्या इथे अंधारामध्ये जाऊन तिथपर्यंत आम्ही पोचतात त्यांनी 20 ते 25 जणांना बोलून आम्हाला मारहाण करत होते। मला भरपूर मारून असा मेल्यामध्ये टाकून देत असताना त्याला मी बघितलं, त्याला चॉपर घेऊन मारताच तर मी त्याला मिठी मारली। त्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवली होती त्यांनी व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांनी ती व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याला खूप मारहाण केली। त्यामुळं मी बघितलं का याच्या चॉपरमध्ये वार होतोच तर मी त्याला मिठी मारली। त्यांनी मला अजून मारला आणि त्याचा मोबाईल घेऊन ते व्हिडिओ त्यांना डिलीट करायला सांगितले असता आम्ही 100 नंबरवर फोन केला इमर्जन्सी का सर आमच्या बरोबर असं होत आहे, तुम्ही या। तर तितक्यात आम्हाला पोलीस मदतकार्य जागेवर भेटला। पण हा नेहमीचाच असा आहे की फारवल लाईन ते शाड ब्रिजपर्यंत जाताना हे लोक हप्त्यातून एकदा तरी प्रत्येक गाडीवाल्याला रोजचाच प्रॉब्लेम आहे की अडवून त्याला मारहाण करून त्यांना लुटतात। याच्यासाठी काहीतरी झालंच पाहिजे। मारणाऱ्याचं नाव काय? मारणाऱ्याचं नाव नाही माहिती, पण त्याला पकडला पोलिसांनी। मारणाऱ्याचं नाव अनिल असं समजलेलं आहे। आणि किती जण होते मारणारे? पहिला त्यांनी आम्हाला 2 जणांनी मारलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला थोडासा पुढे जाऊन 20 ते 25 जणांना अंधारामध्ये गाडी, तिथे CCTV असेल किंवा नसेल त्यांना माहीत नाही, त्यांनी अंधारामध्ये आम्हाला नेऊन गाडी तिथपर्यंत जाईपर्यंत 2 मिनिटामध्ये आम्ही त्या अंधाराच्या डिस्टन्सपर्यंत आमच्या गाड्या गेल्या आणि तिथे आम्हाला अडवून तिथे 20 ते 25 जणांना घेऊन आम्हाला मारले।